नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमधल्या आझाद मैदानावरच्या उपोषणाची सांगता केली आणि त्यांनी हा सुवर्णक्षण आहे, मराठ्यांसाठी ही दिवाळी आहे असं सांगितलं आणि एक प्रकारे जो विजयी गुलाल त्यांना उधळायचा होता त्याचं त्यांनी सुतवाच केलं. पण हे सगळं करताना जरांगे पाटील यांचं मन सुद्धा शंकित आहे. ते स्वतः असं म्हणालेले आहेत की कुठंतरी जर का परत एकदा फसवाफसवी झाली, अभ्यासकांनी काय आक्षेप घेतले, जसं मागच्या वेळेस नवी मुंबईला झालं, वाशीला झालं, तसं काय झालं तर मात्र राधाकृष्ण विखे पाटील मी तुमच्या दारासमोर येऊन उपोषणाला बसेन असं त्यांना सांगावं लागलं. असं का सांगावं लागलं? त्याचं कारणच हे आहे की आत्ता जे एक चित्र निर्माण झालेलं आहे ते खरंच तसं आहे का? खरंच विजय मिळालेला आहे का? का त्याच्या पुढं प्रश्नचिन्ह आहे? याचीच आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार. तर सुरुवातीला आपण एक एक मागण्या घेऊयात की 6 मागण्या 8 पैकी मान्य झाल्या असं सांगण्यात आलं. म्हणजे जी उपसमिती होती ती 6व्या दिवशी का होईना चर्चेला गेली आणि या सगळ्या उपोषणाची, आरक्षणाची जी कोंडी निर्माण झाली होती, तो तिढा निर्माण झाला होता, तो सुटला. कारण असं एक डेडलॉक लागत होतं. कुठंतरी जेव्हा कोर्टाने बडगा उगारला आणि त्याच्यानंतर एक टर्निंग पॉईंट मिळाला जसं आपण आधी म्हटलं. तर पहिली जी मागणी आहे, एक एक मागणं बघूयात आपण आणि असं का वाटतंय, म्हणजे आपल्यालाच केवळ नाही, जरांगे पाटलांनाही असं का वाटतंय हे आपण बघणार आहोत. तर हैदराबाद गॅझेट सगळ्यात महत्त्वाची मागणी होती. कारण हैदराबाद संस्थान जे आहे तिथं मराठवाड्यामधल्या ज्या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो ते जरांगे पाटलांचं प्रभाव क्षेत्र आहे. मुळात हे जे सगळं गर्दी दिसते जरांगे पाटलांच्या याला जो प्रतिसाद मिळताना दिसतो तो सगळा तिथल्या सगळ्या गरजवंतांचा आहे, तरुणांचा आहे. त्यामुळे ती फार महत्त्वाची मागणी होती की हैदराबाद गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी किंवा तो जी आर आजच्या आज ही प्रमुख मागणी होती आणि ती मान्य केली असं सांगितलं. पण त्याच्यामध्ये बघा जो मसुदा आहे, जो शासन निर्णय आहे तो काय सांगतोय, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅझेटरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं एक समिती निर्माण करण्यात आली आहे. इथं या पात्र शब्दाला देखील आक्षेप घेतला गेलेला आहे. पण खरी मेख ही पुढं आहे. म्हणजे आता कोण, तर बाबा ते तिथले जे भूधारक आहेत किंवा भूमिहीन आहेत, जे शेतमजूर आहेत, शेती करतायत वगैरे, ते ठीक आहे, जमिनीची मालकी असेल तर पुरावा. पण पुढं काय म्हटलं ह्याच्यामध्ये की व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे सरसकटीकरण नाही आहे. जसा जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे सगळा मराठवाडा किंवा हे जे 5 जिल्हे आहेत ते सगळे कुणबी झाले असं नाही आहे. खरी गोम किंवा मेघ जी आहे ती इथं आहे. कारण ऑलरेडी तिथं जर कुणाकडं नातेवाईकाकडं प्रतिज्ञापत्र असेल आणि तो देण्यास तयार असेल तर ते मिळणार आहे. आणि इथं परत कुळातील, नातेसंबंधातील म्हटलं असल्यामुळं पुन्हा एकदा सगळे सरकारसारखा इथं पेच आहे. पितृसत्ताक आपल्याकडे पद्धती आहे, मातृसत्ताक नाही आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. पहिली जी मागणी आहे त्याच्यावरती आपण प्रश्नचिन्ह लावतोय की सरसकटीकरण इथं होताना दिसत नाही. आता पुढची जी मागणी आहे ती पश्चिम महाराष्ट्र. दावा केला गेला की बाबा आज का मोठा विजय आहे, का दिवाळी, तर मराठवाड्याप्रमाणे आता सगळा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा कुणबी होणार, म्हणजे सगळे मराठी तिथले कुणबी होणार. आणि ह्याला 15 दिवस नाही बाबा, चला मी 1 महिना मुदत देतो. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. जसं इकडं विखे पाटलांनी टाकली की नाही झालं तर बघा विखे पाटील मी तुम्हाला पकडणार, तसं सातारा गॅझेटच्या बाबत काय म्हणतात ते बाबाराजे किंवा शिवेंद्र. पण तिथं पण काय का मुदत मागितली आहे, तर सांगण्यात आलं की याच्यामध्ये कायदेशीर त्रुटी आहेत, क्लिष्ट आहेत. कायदेशीर त्रुटी काय आहेत? त्याच आहेत. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी का करता येत नाही? संदीप शिंदे समिती जी नेमलेली आहे ती 13 महिने काम करते. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनेक नोंदीच नाही आहेत, कुटुंबाच्या नोंदी नाही आहेत, त्यांची नावच नाही आहेत, त्यांना कसं द्यायचं? त्यामुळे हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच इथं औंध किंवा सातारा पुणे गॅझेट जे आहे ते करताना असणार आहेत. त्यामुळे इथं सुद्धा ते लगोलग काय महिन्याभरामध्ये इतक्या सगळ्या त्रुटी, जी क्लिष्टता आहे ती दूर होईल असं वाटत नाही. त्यामुळे इथं सुद्धा आपण प्रश्नचिन्ह लावतोय की खरोखर सातारा गॅझेटची जी अंमलबजावणी आहे, तो जी आर आहे, तो जरी काढला तरी सगळ्या त्रुटी दूर होऊन म्हणजे इथं पण सरसकटीकरणाचा लगेच मराठवाड्यासारखा पश्चिम महाराष्ट्र पण कुणबी झाला, सगळे मराठी कुणबी झालं असं होईलच असं नाही. म्हणून हे दुसरं प्रश्नचिन्ह आहे. तिसरं बघा की ज्या नोंदी मिळालेल्या आहेत, म्हणजे ज्याला मनोज जरांगे पाटलांचं फार मोठं यश मानलं होतं, काय फलित आहे आतापर्यंत, तर 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या. पण त्याच्यासाठी जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती प्रलंबित आहे, ती होतच नाही आहे. त्याचं कारण मनुष्यबळच नव्हतं.
मग तिथं विखे पाटलांनी सांगितलं की नाही, आता मनुष्यबळ वाढवलेलं आहे, आता ऑफिसेस वगैरे सुरू झालेले आहेत आणि आता ते गतीने होईल. पण तिथं स्वतः जरांगे पाटीलच म्हटले की तसं होताना दिसत नाहीये, तिथं 25,000 रुपये मागितले जात आहेत, पैसे घेतले जात आहेत. मग विखे पाटील म्हटले की हो हो, ते तुमचं खरं आहे, तुमच्या म्हणण्यामध्ये तशा तक्रारी आलेल्या आहेत, पण आमचं बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्यांबरोबर, आम्ही त्या दूर करू. त्यामुळे हे पण काय लगेच सगळं सुरळीत होईल आणि 58 लाख नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळेल. कारण तिथेही जरांगे पाटील स्वतःच त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि काय त्रुटी आहेत, कसे पैसे मागतात हे सांगितलेलं आहे. आता चौथं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि कुणबी एकच आहेत. म्हणजे हे आंदोलन ज्या मागणीकरता होतं किंवा जरांगे पाटलांनी त्याचे प्राणपणाला लावले होते आणि हा जी आर निघाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही असं ते म्हटले, त्या मुख्य मागणीबद्दलच 2 महिने स्वतःहून त्यांनी दिलेले आहेत की बाबा मराठा आणि कुणबी एकच आहेत हे ठरवण्यासाठी तुम्ही 2 महिने घ्या. पण बघा हे शक्य आहे का हो? कारण मुख्यमंत्री फडणवीस पहिल्या दिवसापासून जे म्हणतायत की ही मागणी मान्य होण्यासारखीच नाही आहे, आम्ही एकाचं आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही आहे. एकनाथ शिंदे पण तेच म्हणतायत, चंद्रकांत पाटील किंवा अजित पवार सगळ्याचा सूर तेच आहे. म्हणजे अख्ख्या सरकारचा किंवा मंत्रिमंडळाचा ज्या मागणीला विरोध आहे ती मागणी कसा विश्वास ठेवायचा की पुढच्या 2 महिन्यामध्ये असं काय होणार आहे? तिकडं छगन भुजबळ वगैरे गप्प बसणार आहेत का? ओबीसीचे नेते गप्प बसणार आहेत का? मराठा आणि कुणबी एकत्र झाले, मराठ्यांचं ओबीसीकरण झालं तर 2 महिन्यानंतर दिसतंय सगळे ओबीसी येतील आणि आझाद मैदान किंवा दुसरीकडं त्यांचं आंदोलन सुरू होईल. त्यामुळं ही जी मागणी आहे मुख्य मागणी, म्हणजे मुख्य युद्ध, म्हणजे कदाचित असं वाटत असेल जरांगे पाटलांना की छोट्या छोट्या लढाया, बरोबर आहे की मोठं युद्ध जिंकण्यासाठी छोट्या लढाया जिंकणं आवश्यक असतं, पण जे युद्ध आहे मोठं किंवा सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे त्याच्यासाठी 2 महिन्यामध्ये काहीतरी होईल आणि मराठी आणि कुणबी एकच. कारण तांत्रिक त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तांत्रिक अडचणी आहेत. आता आपल्याला माहिती आहे की तांत्रिक अडचणी क्लिष्ट असतात, त्यामुळं ते पण लगेच होण्यासारखं नाही. त्यामुळे तिथेही आपण प्रश्नचिन्ह लावतोय. आता पुढचा जो आहे सगळे सोयऱ्याचा, सतत जे ॲट द बॅक ऑफ माइंड स्वतः जरांगे पाटील यांना शंका आहे ते वारंवार बोलून दाखवत आहेत, नवी मुंबईसारखं होणार नाही ना, वाशीसारखं होणार नाही ना, बघा काय झालं होतं वगैरे. तर कुठंतरी फसवणूक किंवा फसवाफसवी परत होईल का? परत आलं सगळे सोयरे. त्या बाबतीत काय सांगितलं की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये का अजून नाही झालेलं बाबा, तुम्ही जो अध्यादेश दिला ती तर फसवणूक होती. नाही, छाननी सुरू आहे, 8 लाख हरकती आलेल्या आहेत आणि तिथं पण तेच आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की पद्धत जी आहे ती पितृसत्ताक आहे, मातृसत्ताक नाहीच आहे तिथं. त्यामुळे ती अजून त्रुटी दूर केलेली नाही. आता इतके दिवस नवी मुंबईचं आंदोलन होऊन शिंदे गेले, शिंदेच्या जागी फडणवीस आले आणि शिंदेंनी ज्या पद्धतीनं विजयी गुलाल उधळला वगैरे, तरी पण सगळे स्वराज्या बाबतीमध्ये काही झालेलं नाही आहे. त्यामुळे कसा विश्वास ठेवायचा की ते आता लगेच होईल? त्यामुळे परत एकदा सगळे स्वराज्या बाबतीमध्ये आपल्यालाही शंका वाटते, जरांगे पाटलांनी व्यक्त केलेले. आता शेवटची ज्या मागण्या होत्या त्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की बाबा ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या सगळ्या आंदोलनामध्ये, अंतराळी सराठे असेल, ठिकठिकाणी जे युवक आहेत मराठा समाजामधले, तर त्यांच्यासाठी जी मदत आहे आर्थिक ती तातडीने मिळावी. 15 कोटी रुपये दिले सांगितलं, पण अनेकांना अजून मिळालेले नाहीत. पण त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुन्हे ते मागं घ्यावेत. आता आपल्याला माहिती आहे की गुन्हे मागं घेण्याचं आश्वासन दिलं जातं, पण त्यातही काय मेक मारून ठेवली, गंभीर गुन्हे वगळता. म्हणजे गंभीर गुन्हे जे आहेत ते अजूनही मागे घेतलेले नाही आहेत आणि ते तसे घेता पण येत नाहीत. कारण शेवटी कायदेशीर आहे, म्हणजे प्रत्येक केस बघून करावं लागतं आणि जर फार गंभीर गुन्हे असतील तर कसे काय त्याच्यातून मोकळं करणार. त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा असं वाटतंय की म्हटले ते की बाबा आम्ही गुन्हे माग वगैरे घेऊ, पण गंभीर गुन्ह्याबाबत काही तिढा सुटलेला नाही आहे. आणि नोकरी म्हणजे ज्यांनी बलिदान केलं त्यांना आर्थिक मदत, ठीक आहे आर्थिक मदत ते तातडीने देऊ शकतील, पैसे दिलेले आहेत, पण नोकरीच्या बाबतीमध्ये सुद्धा कसं आहे, शासकीय नोकरी, त्यामुळे कुठली शासकीय नोकरी तिथंही जरांगे पाटील यांनी सांगितलं की अहो जर आमच्या समाजातली ही जी मुलं असतील ती जर जास्त शिकलेली असतील, शिकले सवरलेले असतील, तर त्यांना तुम्ही एस टी ड्रायव्हर वगैरे देऊ नका, दुसरी नोकरी द्या. आता ते पण शक्य आहे का? त्यामुळे या बाबतीतून असं म्हणता येत नाही की जी अपेक्षित शासकीय नोकरी आहे ती पण मिळेल. त्यामुळे 8 पैकी या सगळ्या 6 मागण्या मान्य झाल्या आणि विजयी गुलाल आहे. उपोषणही सोडलं. खरं तर ते उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यांनी परत असं सांगितलं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिघंही या आणि कटुता पण संपवतो, मी देवेंद्र फडणवीस यांच्या हातून मी ज्यूस पितो आणि उपोषण सोडतो. परंतु ते पण काही झालेलं, म्हणजे ती मागणी नव्हती, पण जे उत्स्फूर्तपणे त्यांनी ती शेवटी मागणी केली तीही पूर्ण होताना दिसत नाही. पण कुठंतरी असं दिसतंय की स्वतः जरांगे पाटील हे या सगळ्याबद्दल तितकेसे खुश नाही आहेत. त्यांच्या स्वतःच्या मनात देखील शंका आहेत. शंकित मनानेच ते मुंबई सोडतायत आणि बहुधा जे काही लोकांनी जीवाची मुंबई केली, हुल्लडबाजी केली, ते पण त्यांच्या डोक्यात आहेच.
आणि एकंदरीत नवी मुंबईचा अनुभव बघता इजा आणि पुढचा आता हा मुंबईचा बिजा, इजा बिजा तिजा असं आपल्याकडे म्हटलं जातं. जर समजा जरांगे पाटील यांची फसवणूक झाली असं दिसलं, कारण नवी मुंबईमध्ये असं घडलं हे आपल्याला उशिरा कळलं होतं 2 दिवसानंतर, परत एकदा जरांगे पाटील इतकं मोठं आंदोलन उभारू शकतील का आणि ते यशस्वी होईल का, त्यांना तो प्रतिसाद मिळेल का, हे एक मोठं आव्हान असणार आहे. हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण असं म्हणतोय की सुवर्णक्षण आहे, दिवाळी आहे, विजयी गुलाल आहे, जल्लोष, हे सगळं ठीक आहे, पण कुठंतरी शंका आहे. ती फक्त जरांगे पाटलांच्याच नाही तर ती आपल्याला दिसलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का की खरोखर हा विजय आहे आणि सुवर्णक्षण आहे, जरांगे पाटील हे जिंकलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झालेली आहे? का तुम्हालाही असं वाटतंय की नाही, टाईम प्लीज, थोडं थांबूयात, खरोखर हा विजय आहे का हा चकवा आहे? धन्यवाद.